मित्रांनो चला तर आज आपण जाणार आहे चाईचा मोहर आणायला आणि मित्रांनो कुठे आहे मशरूम त्याला आणि याचं पाणी बी मुठडलं त्या झाडाची फुलं इथे आपल्याला मस्त एक सुंदर असं फुल दिसलंय. मित्रांनो चला तर आज आपण जाणार आहे चाईचा मोहर आणायला आणि आपण जाणार आहे आज दर्यात, कारण की तिकडे लय असतो चाईचा मोहर आणि माझ्यासोबत आहे योगिता पोपट आहे, तर आपण आज जाणार आहे दर्यात. कधी आहे आपण आलो आता घाटाच्या माळात, पूर्ण धुका आहे. इकडे अशी आता खोलदरी आहे, आपण आता खाली उतरणार आहे. आपल्याला इकडच्या साईडला जायचं आहे. चलो आज आपल्याला जायचं आहे तिकडं समोर बघा, इथे असे सुंदर बारीक बारीक झरे आहेत. इकडं आहे चाईचा मोर, जंगलातून काढाय. मोड आणि तिकडूनच खालच्या बाजूने टाकण्याचं. रानवांगे त्याचे फुलं आणि हे बघा हे रानवांगे. पानं बिनं एकदम सेम टू सेम, फुलं वगैरे एकदम सेम राहता. हे आहेत बघा छोटे छोटे. नहीं हा है रान आ गया, इसको लगा डाला तो लाइफ जिंगा लाला. लय असं हे जर आपल्याला लागलं लय खास करते. थोडंसं आपण खाली जाऊ आता. मी चढलोय आता इथं वरती झाडावर आणि इथून म्हणजे वरती एखाद्या उंच ठिकाणावरून तो बघता येतं कुठं मोर आहे कुठं नाही. आणि इथे थोडासा आहे तो आपण काढू आता. चला तर इकडून मोर काढून झालंय ना, आणि आपल्याला वरतूनच इकडं मोर तिकडे दिसू राहिलाय. आपण आता तिकडे जाणार आहे. तिकडे पण लई अडचण आहे, इथं पण आहे बघा. तर मित्रांनो इथं आहे मशरूम, त्याला आमची चिकण्या म्हणतो. आणि हे बघा तुमच्या इकडे काय म्हणतात ते माहिती नाही, पण आमच्या इकडे याला चिकण्या म्हणतात. चिकण्या आणि बघा एवढी काढून आणलेला आहे आणि अजून काढू शोधू. हळूया हा नाबाव येते. हे आहे इकडं आहे काढा काढा.
हे आहेत मित्रांनो तेरुल्या. जर चावल्या ना लय अशी आगाग होते, यांच्यापासून लांबच राहायचं. बघा की कशा अशा लाईनी चालू राहिल्या. काटे हात पाय दे ना. वाढत कोडा मोठा एवढा मोठा त्याचे बियाणं वापरत आहे. गोडा असेल ना, खाय ना. आणि याचं पाणी बी मुतखडेलं त्याला काय केळीचं. केळीचं पाणी का? ते तोडून आणि त्याला झाकून द्यायला. हा. मग त्याच्यात सासा जुन राहत ना, हा. ती मग काढून दुसऱ्या दिवशी प्यायला. बरं. पावडर नाही लावून आलीस? बारीकच फुल होता, बारीकच फुल होता वाघाचा. काही बी आता सांगून दाखवतोय. उदय ठेवून आज अशी माझी सगळं करायला लागताय. हे नाही मजाक. आता योग्य आहे तर वडील ना आधी कशी आता गाडी नाही कोणती तुझं केम डोंगरावर वाहणाऱ्या झऱ्या आपण आता तिकडे जाणार आहे. इथे एक उंबराचं झाड दिसलंय, लय जुनं उंबराचं झाड आहे आणि पूर्ण असं पोकळ आहे. इकडच्या बाजूने इकडच्या साईडने पूर्ण असा पोकळ भाग आहे. असे झरे आहेत. एका दिवशी आपण त्याच्यासाठी सेपरेट येऊ बघायला. इथून शकता झऱ्या असे डोंगरावर पडणाऱ्या झऱ्या आहेत. आता आपण इकडून रिटर्न जाऊ. भरून चल मग अजून झरी म्हणून जड वाट भेटते. बघा भरून चल मग अजून झरी म्हणून जड वाट भेट. सादड्याची फुलं काय सादड्याची फुलं इकडे एक कवदरीचं बारीकसं झाड आहे. लय पाऊस आलाय. पाऊस इथे आपल्याला मस्त एक सुंदर असं फुल दिसलंय. झाडाचं हे कवळे पान आहे ते.